जॉईन झालेत का लोक? तुम्हाला दिसते का तुम्हाला? नमस्कार. गरुड भरारी प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर सर्वांचं गरुड भरारी प्रतिष्ठान यांच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी विवेक मधुकर वारगोण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी आपल्या विचारांनी, आपल्या कार्यानं इथल्या जनमानसात राज्य केलं, प्रबोधनाचं काम केलं, त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना विनम्र अभिवादन करतो. आणि अर्थात ज्या महामातेचा आज 190वी जयंती आहे, ती अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मित्रांनो, सावित्रीबाईनं केलं काय? तर या व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून इथल्या स्त्री शक्तीला, इथल्या उपेक्षित, अडलेल्या, नडलेल्यांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. या समाजात जो विषमता निर्माण झाली होती, त्या विषमतेला भेदण्याचं काम केलं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले आज आपल्या सोबत, आपल्या विचारात जिवंत आहे. आज खरं तर राष्ट्रीय महिला दिवस आहे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा पहिला महिला शिक्षक दिन आहे. त्या सर्व दिनाच्या मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि नितीनचंदन शिवे सावित्रीबाईचं वर्णन करताना फार सुंदर म्हणतात की ते म्हणतात की पिढ्यानपिढ्या रिकामी असलेल्या फळ्यावर तू कोणती अक्षरे गिरवलीस माहीत नाही मला. पिढ्यानपिढ्या रिकाम्या असलेल्या फळ्यावर तू कोणती अक्षरे गिरवलीस माहीत नाही मला, पण सावित्री तू इथल्या चुली जवळच्या हातांना स्वतंत्र केलंस. पिढ्यानपिढ्या रिकाम्या असलेल्या फळ्यावर तू कोणती अक्षरे गिरवलीस माहीत नाही मला, पण सावित्री तू इथल्या चुली जवळच्या हातांना स्वतंत्र केलंस. आणि भिडेवाड्याच्या अंगणात तिला झोक्यावर बसवलं, आणि भिडेवाड्याच्या अंगणात तिला डोक्यावर बसवलंस, आणि दिला झोका जो फार फार उंच गेला, आणि दिला झोका जो फार फार उंच गेला. आणि अजूनही जात आहे सावित्री, आणि अजूनही जात आहे सावित्री. आणि नितीनचंदन शिवेंच्या ह्याच ओळी घेऊन आपण ह्या सावित्रीने दिलेला झोका जो आता आभाळापर्यंत पोहोचलाय, त्याच झोक्याला अजून आभाळापर्यंत पोहोचविण्यासाठी असे ऑनलाईन कार्यक्रम, अर्थात कोविडचे महामारी आहे, ऑनलाईन कार्यक्रम या मार्फत आपण घेत आहोत. आज काही प्रमुख वक्ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांचे विचार मांडतात आपण गरुड भरारी प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून ऐकत आहोत. आणि खऱ्या अर्थाला मी आता थोडाही वेळ वाया न घालवता थेट कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज पहिल्या वाक्यात आपल्या चर्चासत्राची सुरुवात रेश्मा गव्हाणे लोखंडे मॅम करतील. मॅमचा परिचय असा की मॅम MA BEd आहेत मराठी विषयातून. 5 वर्ष ते मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये अध्यापन करत आहेत. आणि रेश्मा मॅमचा विषय आहे की सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य. मी रेश्मा मॅमला विनंती करतो की त्यांनी माईक चालू करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. प्रत्येक बोलू मी? हो मॅम, आवाज येतोय, चालू करा. बोला. सुरुवात करू प्रतीक? हो मॅम, चालू करा. चालेल. नमस्कार, मी रेश्मा लोखंडे. माझा परिचय विवेक तुम्हाला दिलेलाच आहे. जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. रास्तों पर सभी चलते हैं, पर जो रास्ते बनाए वही इंसान है. गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी, ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यासाठी आपण आज ऑनलाईनच्या माध्यमातून जमलेले आहोत. स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते.
जशी भारतभूमी महान पुरुषांची भूमी आहे, तशी ती भारतभूमी महान स्त्रियांची देखील आहे. या भूमीवर अनेक महान पुरुषांनी आणि स्त्रियांनी जन्म घेतला आहे. काही महान स्त्रियांनी आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने अन्य क्षेत्रात आपली भूमिका निभावली आहे आणि त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी अन्य कार्य केले आहे. आणि त्या महान स्त्रियांपैकी सावित्रीबाई फुले यांचे त्या नाव मोठ्या आदराने घेतले जाते, कारण भारतीय स्त्रीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी समाजामध्ये स्त्रीला महत्वाचे स्थान निर्माण करून दिले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. ज्यावेळी भारतीय समाजात स्त्रीला शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून परतंत्र आणि परावलंबी ठेवले जात होते, त्या काळातच सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. सन 1840 साली सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतिराव फुले हे 13 वर्षाचे होते. त्यांचा विवाह झाल्यानंतर ज्योतिराव फुले यांना स्त्रियांनी शिकले पाहिजे असे वाटत होते आणि म्हणतात ना, कोणत्याही कामाची सुरुवात पहिल्यांदा आपण आपल्यापासून करावी, आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकवले, त्यांना शिक्षण दिले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. प्राचीन काळात स्त्रियांना घराच्या बाहेर आणि शिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवले जात नव्हते. तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी या विरुद्ध आवाज उठवला. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे व त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण काम ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले आणि म्हणूनच त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. काही धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर धर्म बुडवी म्हणून ती शेण माती दगड फेकू लागली. तरी सुद्धा सावित्रीबाई हटल्या नाहीत. अस्पृश्यांना शिकवल्यामुळे मागे सनातनी मंडळी जास्त चिडली. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. म्हणून ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले. अशाही परिस्थितीत सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाही. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याची तयारी केली. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दप्तरात झाली. तेव्हा 12 फेब्रुवारी 1852 मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि शाळांना सरकारी अनुदान जाहीर करण्यात आले. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात, विद्या आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, विद्या आहे रे सर्व श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्याच्या पासी तो ज्ञानी म्हणती जन. म्हणूनच पती निधनानंतरही त्यांनी आपले कार्य अविरत ठेवले. त्यांच्या ठायी असणाऱ्या कविमनाला जे काही आढळले ते त्यांनी कविता आणि अभंगांच्या रूपात शब्दबद्धही केले. 1854 साली त्यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी ज्ञानार्जन, ज्ञान निर्मिती आणि ज्ञान प्रसार यांनाच महत्व दिले आहे. शूद्रांना सांगण्यायोगा आणि शिक्षा मार्ग हा शिक्षण आणि मनुष्यत्व पशुत्व हटते पहा असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. नेटिव्ह फिमेल स्कूल आणि दी सोसायटी फॉर प्रोमेटिंग दी एज्युकेशन ऑफ मांगस अँड अदर्स या 2 संस्था त्यांनी स्थापन केल्या. दयाभावनेने सुरू केलेले हे शैक्षणिक काम असे त्यांच्या कार्याचे स्वरूप नसून त्यामागे एक स्वतंत्र विचारधारा होती. अज्ञान जातीभेद दूर करून देश उत्तम अवस्थेत यावा यासाठी
बायकांना विद्या शिकवली पाहिजे या हेतूने या दोन संस्था या दाम्पत्यांनी सुरू केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी देशातील आणि आशिया खंडातील पहिली मागणी 19 ऑक्टोबर 1882 रोजी हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी केली. शाळेतील सर्व मुला मुलींना जीवनात पुढे स्वतंत्र आणि स्वावलंबी होता यावे, मजेत जगता यावे यासाठी उद्योगाचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा दृष्टीपणा त्यांच्याकडे होता. आजच्या काळात त्यांचा हा दूरदृष्टीपणा पाहून थक्क व्हायला होते. निरक्षर पालक हा शिक्षणातला मोठा अडथळा असतो आणि हे ओळखून स्वतःच्या घरात सावित्रीबाईंनी 1854 साली प्रौढ स्त्रियांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. अशा ह्या त्यांच्या महान कार्याला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या स्मृतीला मानवंदना म्हणून मी येथे कवितेच्या 4 ओळी सादर करणार आहे. जरी काळोखाच्या वाटा तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान लाटा तमा नसावी काही, डोंगर लाटा तुफान वाटा तमा नसावी काही, ठाम असावा मार्ग आपुला दिशा दिशातून दाही. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचुनी इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला. हाती लेखणी आमच्या नसती, जर का आली तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा. या ओठानी सदैव गावी सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्नाने आम्हाला भावी अमृताची वाणी. वंदन तिजला करूया सारे, वंदन कर जोडून आता, तिच्यात चरणी झुकतो राहो माझा तुमचा माथा. तर आणि मला आज सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विचार मांडण्याची संधी गरुड प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी मला दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद. धन्यवाद मॅमने अगदी आपल्या वेळेत सावित्रीमाईच्या शैक्षणिक कार्याबद्दल आपल्याला माहिती दिली. गरुड भराडी प्रतिष्ठान रेश्मा मॅमचा मनपूर्वक आभारी आहे. मित्रांनो, पुढे जाता सावित्रीमाईचं कार्य हे फक्त शैक्षणिक थांबत नाही, ते पुन्हा सामाजिक कार्याचा अंग ते दाखवतं. आणि समाज म्हटल्यानंतर हा व्यक्तींचा समूह असतो. तिथे एक व्यक्ती नसतो, तिथे जात नसते, तिथे रंग नसतो, तिथे कुठलाच एक झेंडा नसतो. समाज म्हटल्यानंतर पूर्ण समाज येतो. आणि मग याच समाज व्यवस्थेतील जो उपेक्षित वर्ग आहे, जो अडलेले आहेत, जे नडलेले आहेत, त्यांना शिक्षण देण्याचं काम सावित्रीमाईने केलंय. तसंच जे उपेक्षित आहेत त्यांना दत्तक घेण्याचं काम सुद्धा सावित्रीमाईने केलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्रातील जिथे आम्ही म्हणतो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तिथे बुलढाण्यात एका आईने आपल्या मुलाला तव्यावर उभं राहून चटके दिले आणि त्या उभ्याचा इलाज करताना डॉक्टरांना सुद्धा फार दुःख होत होतं. त्याच महाराष्ट्राच्या इतिहासात सावित्रीमाई सारखी एक माई होऊन जाते, जिला स्वतःचा मुलगा नसताना ती दत्तक मुलगा घेते आणि दत्तक घेताना सुद्धा ती समाजाचा विचार करते. ज्या वेळेला इथे एक महामारी आली होती त्यावेळेला सुद्धा सावित्रीमाईने आपल्या जीवाचा विचार न करता इथल्या मुलांची सेवा करण्याचं, या समाजाचं काम करण्याचं काम केलं. आणि म्हणून हे अंग लक्षात घेता गरुड भराडी प्रतिष्ठानने सावित्रीमाईच्या सामाजिक कार्यावर प्रकाश पडावा म्हणून एक विषय ठेवला होता. आणि अर्थात या विषयावर व्यक्त करण्यासाठी, मत मांडण्यासाठी डॉक्टर प्राजक्ता कोळपकर मॅडम आपल्यासोबत आज जॉईन झालेले आहेत. त्यांचं गरुड भराडी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सगळे मनपूर्वक स्वागत करत आहोत. इतकी मोठी व्यक्ती आज गरुड भराडी प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर, या डिजिटल व्यासपीठावरून जॉईन झाली आहे, याचा आम्हाला फार आनंद आहे. आणि हे गरुड भराडी प्रतिष्ठानचं भाग्य आहे, कारण मॅमचा परिचय सांगताना त्यांच्या दिव्य कार्याची आपल्याला प्रचिती येईल. मॅमचा मी परिचय सांगतो की डॉक्टर प्राजक्ता मंगेश कोळपकर
पुण्यावरून आपल्याशी जॉईन झालेल्या आहेत. त्या BMSW मास कम्युनिकेशन AM नाटक आणि PhD वगैरे मॅमचं शिक्षण आहे. मॅम अनेक खेळात प्रावीण्य आहे, त्यांची खूप मोठी यादी आमच्याकडे आहे. त्यासोबत मॅमचं जे इतर गोष्टी आहेत त्या NSS कॅम्प नागपूर महाराष्ट्र 1996, तसेच NSS कॅम्प नॅशनल कॅम्प दिल्ली परेडसाठी त्यांची निवड झालेली होती. याबरोबरच मॅमला अभिनय, वक्तृत्व, वादविवाद, नृत्य स्पर्धा याची रुची आहे आणि 200हून अधिक बक्षिसं त्यांना या क्षेत्रात मिळालेली आहेत. अल्फा करंडक एकांकिका स्पर्धा पुणे याच्या उत्कृष्ट अभिनेत्री 2001च्या मानकरी ते आहेत. तसेच नागपूर आकाशवाणी व दूरदर्शन येथे त्या निवेदिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. परिवर्तन ही स्वलिखित डॉक्युमेंटरी फिल्म महाराष्ट्रातील कारागृहात दाखवण्याची महाराष्ट्र शासनाकडून मान्यता त्यांच्याकडे आलेली होती. यासोबत मॅमचं कार्य फार मोठं आहे की महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवारच्या मैफिल पुरवणीत दर शनिवारी बालक पालक हे सादर ते लिहित असतात. गोव्यात गोवन वार्तात दर रविवारी भन्नाट हे सादर. तसंच प्रभात वर्तमानपत्रात जगावेगळी माणसं हे दर शुक्रवारी लिहिणारे सदर. माय स्काय नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यावर हे मॅम असतात. त्यांच्या पुरस्कारांची यादी ही सुद्धा फार मोठी आहे की कथा यात्रा इंटरनॅशनल कॉन्फरन्स पुणे 2012चा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. याबरोबर युवा पुरस्कार चंद्रपूर 2015चा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. यासोबत स्वयंसिद्धता पुरस्कार लायन्स क्लब ऑफ पुणे एलिट ग्रुप 2015चा अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. यासोबत इंटरनॅशनल पीस सोशल अवॉर्ड 2015, सुपर हेल्दी वुमन पुणे 2015, लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड, क्रांती ज्योत्री सावित्री माता फुले एज्युकेशन सोशल नॅशनल अवॉर्ड, भारतीय शिखर सन्मान पुरस्कार, महात्मा फुले नॅशनल सन्मान पदक, राष्ट्रीय प्रधानतंत्र विदश्री अवॉर्ड, असे खूप अवॉर्ड आहेत. मॅमला जवळजवळ 36 अवॉर्डची लिस्ट मॅमकडे आहे आणि यामुळे इतकी मोठी व्यक्ती आज विचारमंथन करायला आपल्यासोबत जॉईन झालेली आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आणि मी आता डॉक्टर प्राजक्ता कोळपकर मॅम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत मांडायला सुरुवात करावी. नमस्कार. आजचा खरं सुदीन आहे. माझा आवाज येतोय? हो मॅम, स्पष्ट आवाज येतोय? मला खूप भरून पावल्यासारखं वाटतंय, कारण मी चंद्रपुरातली सर्वसामान्य मुलगी स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी पुण्यासारख्या भव्य दिव्य गावात येते आणि स्वतःची रोडणारी वाट सोडून वेगळ्या वाटेवर जाण्याचं धाडस करते. नुसतंच वेगळ्या वाटेवर जाण्याचं धाडस करत नाही तर वेगळी स्वप्न बघते आणि स्वतःच्या स्वप्नांना पंख लावून उडण्याचं बळ आणते. हे केवळ एका सखीमुळे, जिचं नाव आहे सावित्री. ही सावित्री ना खरं तर आम्हा सगळ्यांच्याच पाठीशी सावलीसारखी असते. दुर्दैवानं आम्हाला तिची सावलीच कळलेली नाही. आम्हाला कळलंच नाहीये की ही आमच्या पाठीशी कशी कशी आहे, कारण सावित्रीच्या पाठी खरं तर एकच युगपुरुष होते म्हणजे ज्योती फुले, पण आमच्या पाठीमागे म्हणजे हे काही काळासाठी होते, पण आज 200-250 वर्ष सावित्री ही प्रत्येक मुलीच्या, प्रत्येक बाईच्या पाठीशी उभी आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला कदाचित सावित्री कळली नाही. पण आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी पुन्हा सावित्री एकदा वाचली, पुन्हा सावित्री एकदा ऐकली आणि मला वेगळी सावित्री दिसली. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की मी सावित्रीतली नाही, मी याच्यातली काही संशोधक नाही, इतिहास तज्ञ नाही, पण मला जी सावित्री गावली आहे, मला जी सापडली आहे, मी जी उपभोगली आहे, मी जी अनुभवली, ती सावित्री मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. बघा ना, किती साधी सरळ गोष्ट आहे की आम्ही आता चंद्रावर जाण्याचं धाडस सुद्धा करतोय. इतकं सगळं असताना सुद्धा मी फक्त चंद्रावरून पुण्यात येणं सुद्धा मला कौतुकास्पद वाटतं, कारण चंद्रावर जाणाऱ्या फक्त बोटावरच्या मुली आहेत, पण चंद्रपुरातून पुण्यात येणाऱ्या मुली सुद्धा या बोटावरच्याच आहे, याचं सुद्धा आश्चर्य आहे. आज शिक्षणाचा प्रसार म्हणजे खरं तर ती कथा मला सांगायची नाही, प्रत्येकांना सावित्रीबाई फुले माहितीये, ज्योतिबा फुले माहितीये, पण तरी मला त्या गोष्टीचं इतकं वैशिष्ट्य वाटत आहे की ज्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य जमात, ज्या काळामध्ये तुम्हाला हात लावता येत नव्हता, जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नवीन विचारांची प्रक्रिया येत असताना सुद्धा तुम्हाला विचार करण्याची आणि ती आत्मसात करण्याची सुद्धा मुभा नव्हती, त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी 9 वर्षाच्या या मुलीला सांगितलं की तुला शिकायचं आहे. नुसतंच सांगितलं नाही तर तिच्याकडनं ते करवून घेतलं. आणि ही पण बाई नुसतंच नवऱ्याला ओढायचं म्हणून नाही, तर तिनं मनापासून हा वसा उचलला. आपल्याला फक्त इतकंच माहितीये की ती जात होती, ती मुलांना शिकवायला जात होती, मुलींना शिकवायला जात होती, रस्त्याने लोक शिवीगाळ करत होते, तिच्यावर चिखल फेकत होते, लोक थुंकत होते, एवढंच आम्हाला त्या सावित्रीबाई बद्दल माहितीये. पण सावित्रीबाई जर खोलात जाऊन आपण बघितली तर ही किती म्हणजे अभिव्यक्ती होती. मला लक्षात आलं
की आज आमच्याकडे सगळी सुबत्ता आहे, भौतिक सुख असताना सुद्धा आत्ताच्याही बायका रडगाणी गात आहेत. आजही आम्ही सुशिक्षित आहोत अशी लेपणा देतोय. म्हणजे असं पण आम्ही सुसंस्कृत नाही, आम्ही शिक्षित नाही. आम्ही शिक्षण घेतलीये पण आमच्या विचारांची कवाडं अजूनही ब्रॉड झालेली नाहीये. आम्ही शिक्षण घेतलंय पण अजूनही आमच्या विचारांची दालनं आम्ही उघडली नाही. आम्ही शिक्षण घेतलंय पण आजही समानतेच्या व्यासपीठात आम्ही समानतेचा दर्जा आजही आमच्या बायकांना देत नाहीये. ही सगळी शोकांतिका आहे. कदाचित आत्ता माझं बोलणं कोणी पुणे मुंबईकर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोक बघत असेल तर त्यांना असं वाटत असेल की ही कुठल्या युगात राहते. पण मी सांगते की मी ज्या चंद्रपुरात वाढलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे, किंवा आज मी चंद्रपुरात जाते तर आजही मला तिथे हे सगळं चित्र दिसतं जे फार काही बदललेलं नाहीये. किंवा आजही जर आपण वर्तमानपत्र उघडलं तर आम्हाला हेच दिसतं की आज 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे, आज कोणीतरी व्यभिचार केलेला आहे, त्या बाईला काय जाळून टाकलेलं आहे. मला असं वाटतं कुठे चाललोय आपण. मग शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण आहे का? आमच्या विचारांची दालनं आम्ही उघडली नाही पाहिजे का? तुम्ही विचार करा, जेव्हा ही मुभा नव्हती, म्हणजे विचार करण्याची सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं, त्या काळात ज्योतिबांनी हा एक विचार मांडलेला आहे, तो रुजवला आहे, त्याचं बी पेरलेलं आहे. त्याचा खरं तर आतापर्यंत वटवृक्ष व्हायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने तो वटवृक्ष झालेला नाहीये. याची मला खंत आहे. तर मी दोन्ही बघते की तो वटवृक्ष होण्याच्या तयारीत आहे. एकीकडे आम्ही आमच्या विचारांची दालनं उघडलेली आहे, एकीकडे आम्ही आमच्या डोळ्यांवर इतकी मोठी झापडं लावली की आम्हाला ती झापड उघडूनच टाकायचं नाही. मला माहिती आपण या खूप दोलायमान स्थितीत जगतो आहे, पण मला अजूनही असं वाटतं, मला सावित्रीबाईंचा इतिहास सांगायचा नाहीये. कारण काय झालं ना, इतिहासाची पानं फक्त आम्ही चाळतो, आम्ही वाचतो, ती अशी आत्मसात करत नाही. कधीतरी ती सावी जगून बघावी असं मला वाटतं. सावित्री जेव्हा पुन्हा मी गरुड भरारीच्या माध्यमातून वाचायला घेतली किंवा जाणून घेतली तेव्हा मला असं लक्षात आलं की सावित्री मला आजपर्यंत कळलीच नाही. आजपर्यंत ही सावित्री आमच्या फॅन्सी ड्रेस पर्यंतच मर्यादित होती. आमची ही सावित्री फक्त त्या दिवशीच्या फेसबुकच्या साठीच ती मर्यादित होती, किंवा सावित्रीबाई सोबत एखादा आमचा सेल्फी फोटो काढला तेवढीच ती मर्यादित होती. पण त्याच्याही पलीकडे सावित्रीचं काम आहे जे आम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. ज्योतिबांचं खरं तर मला खूप कौतुक वाटतं, कारण आजही असं चित्र आम्हाला दिसतं की एका सक्षम पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण एका स्त्रीच्या दमदार सक्षम अभिव्यक्तीच्या मागे एक पुरुष होता, आणि तोही त्या काळातला पुरुष जेव्हा त्यांना ही मुभा नव्हती. माळी समाजात असलेली हे जोडपं स्वतःच्या विचारांना जग अभीस करायला निघालं होतं. स्वतःच्या शिक्षणाच्या प्रसारानं एक नवीन दिशा दाखवायला निघालं होतं. प्रगतीचा आणि समानतेचा शिक्षणाचा एक सूर्य ते म्हणजे उजळून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण दुर्दैवानं ते समजून घ्यायला सुद्धा आजचा दिवस उजाडलाय. आज आम्ही फक्त भाषण देतो, आम्ही फक्त आम्ही वचन इम्प्लिमेंट करत नाही. मला असं वाटतं की जर 20 वर्षापूर्वी चंद्रपुरातली माझ्यासारखी एक मुलगी, जिला व्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं, जिला घरामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा खुंटलेल्या होत्या, त्या काळामध्ये ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी 20 वर्षापूर्वी हातात दमडी नसताना सुद्धा आणि पुण्या मुंबईत कोणी नसताना सुद्धा इथे पलायन करून येते आणि वेगळ्या वाटेवर, मी आज दिव्यांग मुलांसाठी काम करते म्हणून वेगळ्या वाटेवर म्हणते, आणि वेगळ्या वाटेवर जाण्याचं स्वप्न बघते माझ्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून, का तर समाजाचं देणं लागतं म्हणून. तुम्हाला माहितीये सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबा फुलेंनी नुसतंच शैक्षणिक योगदान दिलेलं नाहीये, तर आम्हाला सक्षम करण्यासाठी पाऊल उचललेलं आहे. आज सक्षमतेच्या इतक्या पायऱ्या आम्हाला चढायच्यात, पण दुर्दैवानं आम्ही कुठे आहोत हेच आम्हाला कळत नाहीये, कारण स्वपरीक्षण करण्यातच आम्ही कमी पडतो आहे. मान्य आहे की मुली चंद्रावर चालल्या आहेत, आज समानतेच्या काय म्हणतात मधल्या त्या विषमतेच्या रेषा कमी झालेल्या आहेत, आपण समानतेच्या पात्रतेत आहोत, पण तरीही ती समानता सर्वव्यापी नाहीये याचं मला आजही दुःख आहे. म्हणजे बघा ना, की समजा एखाद्या बाईला घरामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर तिला आधी तिच्या किचनमध्ये कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, तिला तिच्या सासू-सासऱ्यांपुढे कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, आणि नंतर मग तिला तिच्या प्रोफेशनमध्ये सिद्ध करता येतं. पण असं नाही होऊ शकत की एखादी मुलगी जर अंतराळात चालली असेल तर तिने अंतराळच बघावं आणि किचनसाठी कोणीतरी दुसरं असावं. हा ढोबळ मनानं विचार मांडते, पण हा साधा नाही, हा खूप मोठा विचार आहे. कारण आजही जेव्हा आम्ही नोकरीच्या फ्रंटवर जेव्हा लढत असतो किंवा आमच्या व्यवसायाच्या फ्रंटवर आम्ही जेव्हा लढत असतो तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेस किचन आठवत असतं, आमचं स्वयंपाकघर आठवत असतं, आमचं घर आठवत असतं, आमचं कुटुंब आठवत असतं. मला ही गोष्ट खूप चांगली वाटते की मी एक स्त्री म्हणून आमच्यात जे स्त्रीत्व असायला पाहिजे ते असायलाच पाहिजे. मी याला कधीच नाकारत नाहीये. मी या खुर्चीत बसून जरी काम करत असेल तरी मला असं कधीच वाटत नाही की माझं स्वयंपाकघर मी विसरून जावं, माझं कुटुंब मी विसरून जावं. पण हे करता करता विचारांची दालनं आम्ही खूप विस्तृत करावी. त्या विस्तृत दालनांमध्ये आम्ही एक सामाजिक जाणीवेचा भाग ठेवून
प्रगतीचा एक विचार करून आम्ही कुठेतरी एका सक्षमतेच्या पायऱ्यांवर, प्रगतीच्या पायऱ्यांवर चढलो पाहिजे. खरं तर हे कठीण नाही आम्हाला. म्हणजे आज त्यांनी जो ते बी रोवलेलं आहे, खरं तर आपण सगळ्या या जगातल्या सगळ्या मुलींनी, बायकांनी असं म्हटलं पाहिजे की सावित्री तू अश्वत्थामासारखी, म्हणजे कदाचित मला नेहमी असं वाटतं की सावित्री बिचारी अश्वत्थामासारखी तिची जी आंतरिक कळकळ होती शिक्षणाची, तर ती जखम आजही तिची भरून निघालेली नाहीये, ती अजूनही चिघळते आहे. तर तिला आपण हे आश्वासन दिलं पाहिजे की सावित्री आता तू विश्रांती घेतो, आता निवांत अनंतात विलीन हो, तुझ्यासारख्या अनंत सावित्री ते जन्माला आलेले आहे. आणि आम्ही तिचं जे कार्य होतं ते पुढे आम्ही करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही पाऊल उचलायला पाहिजे. आमचा प्रॉब्लेम असा की आम्ही प्रत्येक वेळेस ही असं बोट दाखवत असतो, ते असं बोट दाखवताना आमच्याकडे त्याचं भान आम्हाला कधीच नसतं. त्यामुळे ते 4 बोटांना सुद्धा म्हणजे आम्ही असा हात करायला पाहिजे की हो आम्ही सक्षम आहोत, तू पण सक्षम आहे, आणि याच्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. शिक्षण आम्हाला कुठे येऊन ठेवतो? शिक्षण आम्हाला प्रगतीच्या जोरावर मोठा करू देतो. शिक्षण आम्हाला नवी नवी विचारांची दालने देतो. शिक्षण आम्हाला प्रगल्भ करतो. बघा ना, त्या काळामध्ये मूल नव्हतं म्हणून त्यांनी मूल दत्तक घेतलं होतं. तुम्ही विचार करू शकता, आज सुद्धा एखाद्या बाईला मूल दत्तक घ्यायचं असेल तर तिला समाज पोसत असतो. म्हणजे आजही ती भाज म्हणूनच तिच्यावर दाखले दिलेले असतात, शिक्के टाकलेले असतात, आणि याच्यातनं सुद्धा कुरघोडी करून ते दाम्पत्य आजही मूल घेण्यासाठी मानसिक तयार होत नाही. त्या काळामध्ये त्यांनी मूल दत्तक घेतलं आणि आपल्या मुलाला डॉक्टर केलं. सॅल्यूट आहे त्या बाईला किंवा सॅल्यूट आहे त्या जोडप्याला. मी ज्या मुलांसाठी काम करते, मी दिव्यांग मुलांसाठी काम करते. आजही आमच्या घरामध्ये दिव्यांग मूल आहे असं आई खूप अधिकारपणे जगाला सांगत नाही. मी प्रत्येकाला सांगते की तुम्ही डंकी की चोटवर सांगा की माझ्या घरी दिव्यांग मूल आहे, माझ्याकडे स्पेशल मुलं आहे, कदाचित आम्ही स्पेशल मायबाप असू. जर तुम्ही हे वक्तव्य करणार असेल तर जगाची ताप नसते की तुम्हाला क्रॉस करण्याची. पण पुन्हा तेच की आमच्या विचारांची कवाडच आम्ही उघडलेली नाहीये. एक सुंदर जगणं आम्हाला या नियतीने, या ईश्वराने, या प्रकृतीने आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या सुंदर जगण्याच्या कल्पना सुद्धा वैचारिक पातळीवर फार सुंदर असू शकतात, हे आम्हाला अजून गावलंच नाही. आजही मी रूढी परंपरेमध्ये इतके व्यस्त आहोत, म्हणजे आजही एखादी मोठ्या स्तरावर असणारी बाई सुद्धा अंधश्रद्धेमध्ये इतकी लीन असते की तिला श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा हे अजून कळलीच नाही. सावित्रीबाईंनी जो वसा घेतला होता तो श्रद्धेचा भाग आहे. तिची श्रद्धा होती, अगाध श्रद्धा होती की शिक्षणाने समाज सुधारणार आहे, शिक्षणाने स्त्री सुधारणार आहे, शिक्षणाने त्या स्त्रीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, ही होती श्रद्धा. आम्ही आजही गल्लत करतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर. आम्ही वटसावित्रीची पूजा करतो, मी नाकारत नाही, माझा आक्षेप पण नाहीये, मी ही करते. पण माझं असं म्हणणं नाही की कोणी ते करू नये, पण सावित्रीबाईची पूजा करावी असं कोणालाही वाटलं नाही, ते कोणाला वाटत नाही. तुम्ही कल्पना करा की सावित्रीबाई आज नसती, सावित्रीबाई जन्माला आली नसती, ज्योतिबा फुले जन्माला आले नसते, तर तुम्ही मी आजही तसेच जगलो असतो अस्पृश्यासारखे. जेव्हा मी सावित्रीबाई धडा वाचायला लागले तेव्हा मला असं वाटतं की तो वाडा आपण जाऊन बघितला पाहिजे आणि त्या वाड्याची जी धूळ आहे ती आपण चरणांवर लावली पाहिजे. म्हणजे इतकी मी भारावून गेले होते, कारण आजपर्यंत मला तशी सावित्री कळलीच नव्हती. मी पुन्हा म्हणते की सावित्रीबाई फक्त फॅन्सी ड्रेस पुरतीच आमच्याकडे मर्यादित होती. म्हणजे एखादी भूमिका करायची असेल तर सावित्रीबाईची भूमिका करणं सगळ्यांना सोपं वाटतं, पण तिच्या अंतरंगात जाऊन त्या भूमिकेत शिरून सावित्रीबाईंनी आमच्यासाठी काय काम केलं याचा आम्ही कधी विचारच केला नाही. आज आम्ही कोरोना 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 असं म्हणतो आणि आम्ही सगळी कामं थांबली, आम्ही आमचं जगणं थांबून दिलं, आम्ही स्वप्न बघणं थांबून दिले, आम्ही आमच्या पंखांना सुद्धा मिटून टाकलंय. त्या काळामध्ये कॉलेराची साथ आलेली असताना, ज्योतिबा नसताना ही बाई सगळ्या रुग्णांना पाठीवर घेऊन जायची आणि 52 काय म्हणते आरोग्य केंद्र सुरू केले होते आणि स्वतःच्या मुलाला घेऊन, आणि तिनं कॉलेराच्या लोकांना ज्या इंग्रजांनी वाईट टाकलं होतं, ज्या लोकांनी वाईट टाकलं होतं, त्यावेळेस तिने पाठीवर आणलं आणि तिला स्वतः कॉलेराची लागण झाली आणि ती अनंतात विलीन झाली. सावित्री म्हटलं की फक्त शिक्षणाचा वसा आठवतं, पण ती मला खूप महान वाटते. तिने फक्त शिक्षण दिलं नाहीये, तर तिने दत्तक विधान काय असू शकतं, दत्तक मूल दत्तक घेऊन एखाद्या, हे बघा ना, आपल्या मुलासाठी कुणीही जगतं, पण दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं मूल समजून जगणं, मला याच्यामध्ये खरंच खूप मोठी कमाल वाटते. आज मी ज्या दिव्यांग मुलांसाठी काम करते त्या आयांचं जेव्हा मी हाल बघते तेव्हा मला असं वाटतं की आपण सुद्धा त्या आयांचा आधार व्हावा. मी तर त्या फक्त दिव्यांग मुलांच्या आईसाठीचा विचार करून इतकं म्हणते, पण ही बाई त्या जगातल्या तमाम बायकांचा आधार व्हायला निघाली होती. तिला माहित सुद्धा नसेल की कदाचित इतका मोठा वटवृक्ष निर्माण होईल आणि आज या बायका सक्षमपणे काम करेल, हे तिला माहित पण नसेल, पण तिची श्रद्धा त्या शिक्षणावर होती. दुर्दैवानं आमची श्रद्धा त्या शिक्षणावर नाहीये. आम्ही नुसतं पुस्तकी किडे आहोत, पुस्तकं फक्त वाचत असतो, पण अनुभवांची शिदोरी आमच्याकडे नाही. त्या बाईने नुसतं शिक्षण घेतलं नाही तर अनुभवांची शिदोरी तिच्या सोबत होती. जे तिला पुस्तकानं शिकवलं नाही, पुस्तकानं ती प्रगल्भ झाली, पण अनुभवानं ती अति प्रगल्भ झाली. तिला त्याचे टक्के टोणपे कळले, खाचखळगे कळले. आणि आपण या सगळ्यांवर मात करण्यासाठी काय काय केलं पाहिजे,
यासाठी तिनं अभ्यास केला. म्हणजे तिनं फक्त पुस्तकं उघडून अ आ इ शिकवलं नाही, तिने सही करायला शिकवलं नाही, तर त्या अ आच्या पलीकडे म्हणजे या अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि शब्दांपासून वाक्य तयार होतात आणि वाक्यांमधून एक विचार प्रणाली तयार होऊ शकते ज्याच्यावर आपण आपलं अस्तित्व सिद्ध करू शकतो. ही एक खूप मोठी चळवळ उभी केली. खरंच सांगू का, मी एवढं सगळं म्हणजे आज मी बोलते तर खूप पोटतिडकीनं बोलते, कारण मला असं वाटतं सावित्री माझ्या अंगात सुद्धा भिनलेली आहे. खरं तर सावित्री सगळ्यांच्याच अंगात भिनलेली आहे असं मला वाटतं, पण दुर्दैवानं प्रत्येक बाईने सावित्रीला एक म्हणजे काही बायकांनी असं झाकून ठेवलेलं आहे की नको तू उचलून जाऊ नकोस, नाही तर काय होईल. मला नेहमी असं वाटतं, म्हणजे आज तर प्रकर्षानं वाटतं, म्हणजे सावित्रीबाईला अभिवादन करून सांगावंसं वाटतं की सावित्री, तुझ्यात जेवढं धैर्य होतं ना तेवढं धैर्य कदाचित आम्हा सगळ्यांमध्ये नाहीये, पण त्या धैर्य येण्याची फार गरज आहे. मी शिकतोय, आज आमच्या मुली घराघरात मुली त्याला चालल्या आहेत, पण ते धैर्य सुद्धा आमच्यात आलं पाहिजे. मग मला असं वाटतं की तू एक सावित्री होऊन गेलीस, पण माझ्यासारख्या अनंत सावित्रींच्या त्या ज्या अर्धवट सावित्री आहेत त्यांच्या मनामनामध्ये सुद्धा भरती आणलं पाहिजे. तिला एक आशेचा किरण दाखवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तयार केलं पाहिजे. आज जेव्हा सिग्नलवर मी जेव्हा जाते गाडी घेऊन, तेव्हा खूप मला टोचलेली गोष्ट सांगते. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळे घरात होतो आणि नंतर जेव्हा आपण थोडं काम करायला बाहेर पडलो, तेव्हा सिग्नलवर मला अगदी 18 18 पण नाही, 13-14 वर्षाच्या कोवळ्या मुली दिसत होत्या, ज्या साडी घालून होत्या आणि त्यांच्या झोळीमध्ये एक 2-3 महिन्याचं बाळ होतं. असं मी रोज चित्र बघते माझ्या घरासमोरच्या सिग्नलला आणि प्रत्येक वेळेस मुलीशी बोलते, काय गं किती महिन्याचं बाळ आहे? ती सांगते 2 महिन्याचं, 3 महिन्याचं. आणि खरं सांगू खळकण डोळ्यात पाणी येतं, कारण त्या मुलीमध्ये मला माझी मुलगी दिसते. माझी मुलगी पण तेवढीच आहे. मला असं वाटतं एकीकडे ज्योतिबा फुले होते ज्यांनी स्वतःच्या बायकोला शिक्षित केलं आणि एकीकडे ही जमात आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, खोलात जाऊन खूप विचार केला. मी एका तज्ज्ञांना फोन केला की सर मला सांगा या मुलींचं आपल्याला काय करता येईल. या मुली म्हणजे अचानक अशा सगळ्या पोटूशी आहेत, अचानक सगळ्यांना बाळं झालेली आहेत, अचानक या 2 आणि 3 महिन्याची यांना मुलं आहेत. त्या मुली अगदी 8वी-9वीत असणाऱ्या मुली वाटतात आणि यांना साड्या बिड्या घातलेल्या आणि या भिका मागत आहेत. त्यांनी जी धक्कादायक गोष्ट सांगितली त्याची सरसरून काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सांगितलं की एकदा मासिक पाळी सुरू झाली की यांचेच भाऊ आणि यांचेच बाप यांच्याकडनं त्यांना मुलं होतात. अंगावर काटा ज्योतिबांनी योगदान आहे ते इतकं मोठं आहे, ते फक्त शिक्षणापर्यंत मर्यादित नाहीये. त्यांनी जे पायंडे घातलेले आहेत त्या म्हणजे विचार मंथन कुठल्या मातीची होती, लोक करण्याची मुभा नव्हती त्यावेळेस त्यांनी इतके मोठे विचार केले. आज आम्हाला विचार करण्याची विस्तृत मुभा असताना सुद्धा विचारांची दालना आजही आम्ही बंद करून ठेवलेली आहे. आमची आम्ही आमचे कोपरे सुद्धा असं ठरवून योजलेले आहेत की कुठल्या कोपऱ्यात आम्हाला काम करायचंय. बघा ना, जर आता किती लोक बघत असेल मला माहिती नाही, पण प्रत्येक आईनं, माझ्यासारख्या आईनं जर ठरवलं की माझ्या पोटी जे मूल आहे त्या मुलीला मी सावित्रीबाई तयार करावं, तिची जडणघडण त्या पद्धतीनं करावी. आणि त्याच वेळेला म्हणजे खूपदा असं होतं की खूपदा नाही, प्रत्येक वेळेस असं होतं की समाजामध्ये घडवायचं असेल तर फक्त मुलीला घडवायचं असतं, संस्कारसाठी मुलीवर घालायचं असतं. पण मला असं वाटतं आता मुलांवर संस्कार करण्याची फार गरज आहे. आई वडिलांच्या घरी जर मुलगी असेल तर त्यांनी हे सांगण्याची गरज आहे की समोरच्या मुलीचा आपण आदर केला पाहिजे. प्रत्येक वेळेस फक्त मुलींवर संस्कार म्हणजे संस्काराचं लेपणं लावून तिच्यावर बंधनं टाकण्यापेक्षा तिला मुक्त करून तिला विचारांना सुद्धा पंख देऊन तिला तिचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जशी आपण मुभा देतो तसंच मुलांवर सुद्धा आपण संस्काराची पाळंमुळं रोवली पाहिजे. आणि आपल्या घरातली ही बहीण असू शकते, आपल्या शेजारची मुलगी सुद्धा आपली बहीण असू शकते किंवा ती एक आदरयुक्त व्यक्ती असू शकते. म्हणजे सामाजिक भान आम्हाला कोणकोणत्या माध्यमातून इथे जागवायचं आहे. सावित्रीबाईंची कथा नेहमी सांगितल्या जाते की ती 2 नऊवार घेऊन जायची, कारण लोक शेणं गोपकाय माती फेकायचे, चिखल फेकायचे, थुंकायचे आणि ती पुन्हा बदलायची. नुसती कथा म्हणून आपण बघतो ना आणि मुलांना सांगतो. कधी विचार केलाय तिच्यावर कदाचित लोकांनी फक्त थुंकलं असेल, पण त्याचे घाव तिच्या अंतरंगात पोचले असेल. ते क्षणाचे गोळे तिच्या अंगावर टाकले असेल, पण तिच्या धमन्यांमध्ये ते केलं असेल. कदाचित कोणीतरी फक्त तिच्या अंगावर चिखल फेकला असेल, पण तिचं हृदय चिरून गेलं असेल. म्हणजे अशी छिन्न विछिन्न असलेली ही बाई पुन्हा एकजुटीनं उभं राहते, रोज उभी राहते, रोज मनाची तयारी करते आणि रोज स्वतःला सांगते की नाही हा विडा मी उचललेला आहे
आणि आपण देवळात जसं जाऊन म्हणजे देवाला नमस्कार करतो तशी त्या श्रद्धेला त्या पुस्तकाला ती नमस्कार करते आणि रोज स्वतःला सांगते की नाही, माझा त्याच्यासाठीच झाला आणि मी ते केलं पाहिजे. आपण फार तोकडे आहोत काहीतरी समजून घ्यायला, ज्योतिबा समजून घ्यायला. त्यांचं योगदान इतकं अफाट आहे, इतकं अफाट आहे. म्हणजे मला असं वाटतं की आज आपल्या घरात आई सुद्धा सक्षमपणे काम करते किंवा कुटुंब चालवते. आधीच्या बायकांना ती सुद्धा मुभा नसायची. बाई ही फक्त उपभोग्य वस्तू आहे असाच विरोध होतो आजही काही अंशी तशाच पद्धतीने. तरीही स्वतःच्या अस्तित्वाचा झेंडा मिरवण्यासाठी बाई सक्षमपणे लढते. पण आजही ती बाहेर सक्षमपणे लढत असताना तिचं घर सुटत नाही, तिचं कुटुंब सुटत नाही, ते सुटूही नाही. पण त्याच्याही जबाबदाऱ्या प्रत्येकानं वाटून जर घेतल्या तर तिचा भाग होऊ शकतो आणि तिला विचार करण्याची जी तिची प्रगल्भता आहे ती आणखीन विस्तृत होऊ शकते आणि जगात खूप काही चांगलं घडू शकतं. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्याकडे जी दिव्यांग मुलं आहेत, माझ्याकडे सगळी 20 आणि 60 वर्षाची दिव्यांग मुलं आहेत. त्याचं कारणच असं आहे की 18 वर्षानंतर या मुलांना शाळा नाही, त्यामुळे 20 वर्षांची मुलं बहुतांशी घरांमध्ये बाबा अस्तित्व नाही म्हणजे जिवंत नाहीत, पण त्या आयाच आहेत. त्याचं कारण असं आहे की हे दिव्यांग मूल जगेपर्यंत आईला मरण्याचा अधिकार नाही हे तिने स्वतःच्या मनावर बिंबवून घेतलं होतं आणि म्हणूनच तिची दुखणी खुपणी असली तरी ती स्वतःला मारू शकत नाही. इतकी अगाध शक्ती एका बाईमध्ये आहे. किंवा तिचं कायम म्हणणं असं असतं की माझ्या आधी देवा तू याला उचलून ये म्हणजे मी निश्चिंतपणे मरू शकेल. म्हणजे तिच्या मरणाच्या कल्पना सुद्धा निश्चिंतपणाच्या अशा आहेत की मी सगळ्यांचं आलबेल करून मी सेट करून इथून जावं. म्हणजेच आपली किती मोठी ताकद आहे. आज आपण जेव्हा ना बायकांना खूप मोठमोठे पुरस्कार मिळताना बघतात किंवा मोठमोठे कार्य बघतो, तर ते कार्य एका दिवसाचा नाहीये किंवा ती प्रचिती एका दिवसाची नाहीये, तो पुरस्कार एका दिवसाचा नाहीये. तर त्याची पाळंमुळं खूप खोलापर्यंत गेली की तो प्रवास खूप मोठा आहे, तो खडतर आहे. मी असं म्हणते तो प्रवास अनुभवा. तो प्रवास अनुभवा तिने काय काय केलं. आज आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सावित्रीबाईंवर अगदी 2 पानं लिहिल्या गेलेली आहेत, पण सावित्रीबाई जगाला माहितीच नाहीये. आम्हालाच माहिती नाही तर आमच्या मुलांपर्यंत ती कशी पोहोचावे. त्यामुळे प्रत्येक आईनं आज खरं तर सावित्रीबाई आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. सावित्रीबाई सांगायला पाहिजे, ज्योतिबा फुले सांगायला पाहिजे. आणि त्यांचा जो काही वसा आहे तो आम्ही चालवला पाहिजे. सावित्रीबाईला सांगितलं पाहिजे की बास अगं किती तळमळतेस आमच्यासाठी आणि इतकं करून सुद्धा तुला 100% न्याय मिळत नाहीये. पण आता आम्ही ज्या सक्षम आहोत, ज्या आम्ही सुशिक्षित आहोत, त्या सगळ्यांनी तो विडा उचलला पाहिजे आणि आमच्या समोर जे काही दूषित घडतंय, आजही आमच्या समाजामध्ये जे काही वाईट घडतंय, त्याच्यावर आम्ही मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. त्या दोघांचं योगदान खूप मोठं पण मला असं वाटतं की आम्हा लोकांचं पण योगदान खूप मोठं असलं पाहिजे. मला कळकळीने सांगावं असं वाटतं, मी माझं खूप चांगलं प्रोफेशन सोडून इकडे आलेले आहे. लोकांनी मला मुरघात काढले, पण मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की उच्च शिक्षित लोकांनी खरं तर इकडे वळलं पाहिजे. म्हणजे आपण शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी जगाचा वारसा पुढे नेऊ शकू. आपल्या देशाला प्रगल्भ करू शकू. आज जगाच्या नकाशामध्ये आपल्या देशाचं अस्तित्व निर्माण करू शकू. आज मुली कुठेच कमी नाहीये. पण अशा टोकाच्या मुली असतात. एकीकडे मुली खूप काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, तर काही ठिकाणी मुलींना अजूनही घराच्या बाहेर पडण्याची मुभा नाहीये. कुणाशी लग्न करावं हे सांगण्याचं स्वातंत्र्य नाहीये. माझ्याकडे दिव्यांग मुली आहेत आणि दुर्दैवाने मी तुम्हाला सांगते म्हणजे धडधाकट मुलांसाठी या दिव्यांग म्हणून घेतल्या जातात. माझ्या थोडंसं डोक्यानं कमी आहे, सांभाळून घ्या. आणि तिचा तिकडे जो अतोनात छळ होतो तो इतका म्हणजे अंगावर काटा आणणारा असतो. आपल्या मुलीला माय असं सुद्धा देतात. तेव्हा कुठे जाते माया? मी म्हणते की आपण आपल्या मुलीसाठी सगळं करण्याचा अट्टा मी तुम्हाला सांगते, पण या बाईने तर स्वतःच्या मुलीसाठी काहीच केलं नाही, स्वतःसाठी काहीच केलं नाहीये. म्हणजे हिने सगळं आयुष्य पणाला लावून दिलं. हिने हा वडा जो वसा स्वीकारला, हा तिने जगासाठी जेव्हा की तिला माहित पण नव्हतं याच्यातनं फलश्रुती चांगली होणार आहे किंवा नाही. तो काळ जर तुम्ही अनुभवला, कधीतरी डोळे घट्ट मिटा. त्या युगात जा. त्या युगात गेल्यावर स्वतःला त्या ठिकाणी ठेवा. आणि त्या युगात असताना आपण कसे आपल्याला लोकांनी कशी वागणूक दिलेली आहे याचा विचार करा. असं फक्त अझ्युम करा. आम्ही नाटकाच्या सेशनमध्ये हे सगळं अझ्युमिंग वर्ल्डमध्ये मुलांना नसतो आणि त्यांना अनुभूती देत असतो. पण आज आम्हाला प्रत्येक जणाला या सावित्रीबाईची अनुभूती घेण्याची गरज आहे. आजही मी ज्या छोट्या गावातनं आलेले आहे, जर आपण जर विचार केला तर आजही 15 दिल्या जातात. यावर आपण खरं तर मात केली पाहिजे आणि सावित्रीला आज कडकडून
मिठी मारून सांगितलं पाहिजे की सावित्री, तुझी ती अश्वत्थाम्याच्या मनाची अजूनही भळबळत आहे, तर ती जखम भळबळू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी तो विडा घेतलेला आहे. आणि तू आता निश्चिंतपणे अनंतात विलीन व्हावं आणि आम्हा सगळ्या सावित्रीबाईंनी आपण विडा उचलावा. बघा ना, छोटी छोटी कामं आहेत. शिक्षणाचा पाया तिने रुजवलाय, पण छोटी छोटी कामे. साधं एक उदाहरण सांगते की सॅनिटरी नॅपकिन्स कुठे टाकावे आणि कसे टाकावे याचं सुद्धा भान आम्हाला राहत नाही. कदाचित सगळ्यांनी जर असा विचार केला की नाही, सॅनिटरी नॅपकिनसाठी रेड डॉटच्या ज्या बॅग्स येतात त्याच्यामध्ये जर ते आपण पॅड्स टाकून ठेवले, जर ते दिले, कदाचित आपल्यासारखीच एखादी कचरा उचलणारी बाई असेल, तिला ते अस्वच्छ गलिच्छ वाटणार नाही. म्हणजे एका बाईनं एका बाईसाठी काम केलं तर कुठे दिलं. साधी गोष्ट आहे. माझ्या दिव्यांग मुलांच्या साठी मी नेहमी म्हणते की दिव्यांग मुलांसाठी झटताना आई बिचारी पिचून गेलेली असते. आम्हाला खूप कुठेतरी दान धर्म करायचे असतात, पण या आईचा भार आपण हलका करावा असं आम्हाला कधीच वाटत नाही. कधीतरी या मुलांना सांभाळून बघा. कधीतरी त्या आईला सांगा की फार चिडलाय का तो, आज जाऊ दे, मी आज स्वयंपाक करते साठी किंवा मी तुला खाऊ घालते. खरं सांगू का, या सगळ्या याच्यातनं आम्हाला एक गोष्ट शिकली पाहिजे की आम्ही बोलणं सुरू केलं पाहिजे, आम्ही संवाद सुरू केले पाहिजे. दुर्दैवानं आम्ही संवाद खुंटलेला आहे आमचा. दुर्दैवानं आम्ही चांगलं बोलत नाही. चांगलं बोलायला गेलो तर भोचत बोलतो, व्यर्थी बोलतो. खरं तर या संवादाला, या बोलण्याला पैसे पडत नाही. आणि एखाद्या मुलीला खरंच शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं असेल तर तुमची वाणी सुद्धा खूप छान पद्धतीने काम करू शकते. तिला हा आशावाद तुम्ही, म्हणजे मी असं म्हणते की आपण सगळ्याच जणी काही शिक्षणाचा असा हातात पुस्तक घेऊन शाळा उघडून काम करू शकत नाही, पण एखाद्या मुलीला शिकण्यासाठी आपण प्रवृत्त नक्की करू शकतो. एखाद्या मुलीला जगण्यासाठी प्रवृत्त आपण नक्की करू शकतो. तेवढं जरी आपण केलं तरी पण आपण सावित्रीबाईला काहीतरी श्रद्धांजली अर्पण केलं असं म्हणायला हरकत नाही. आमच्या घरी कामवाल्या मावशी येतात. कधीतरी त्यांना सुट्टी द्या. कधीतरी तिच्या लेकीच्या लग्नामध्ये जाऊन स्वतःकडनं कधीतरी आहेर करा. कधीतरी एखादी वस्तू छान केली असेल तिने तर तिच्या पाठीवर हात ठेवून सांगा की खूप छान केलंय, दमदार केलं आहे. एखादी मुलगी रस्त्याने जात असेल, एखादी म्हणजे खरं तर खूप भिकारी, मला भिकारीन शब्द म्हणायला आवडत नाही, पण त्या अवस्थेत एखादी मुलगी असेल तर तिला तिची गरजा विचारा. अशा अनंत गोष्टी आम्हाला करता येणार आहे. एकूणच काय, सावित्रीचा वसा हा शिक्षणापुरती नव्हता. तिने जी काही म्हणजे कॉलेराच्या वेळेस जी काही मदत केलेली आहे लोकांना, आता आपण कोरोनाच्या वेळेस सुद्धा करायला पाहिजे. पण आपण असं झालंय की आपण आपल्या बंद घरामध्ये राहिलेलो आहे आणि पुढे काय होतंय आपण त्याचं बघितलं सुद्धा नाहीये. तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही आपण सावित्री होऊ शकतो. अजूनही आपण लढू शकतो. कदाचित आज आपण तलवार घेऊन बॉर्डरवर जाणार नाही, पण खूप माध्यमातनं, खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. आणि हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. हीच वेळ आहे स्वतःतली सावित्री जाणून घेण्याची. हीच वेळ आहे स्वतःच्या प्रतिकृतीची एक जी सावली आहे, त्या सावलीला पुन्हा समजून घेण्याची. आपण हे आजही केलं ना, तरी खरंच आपण खूप मोठमोठ्या स्तरावर काम करू शकतो. विचारांची कवाडं उघडी करू शकतो आणि याच माध्यमातनं आपण अनंत बायका सावित्रीच्या भूमिकेत वावरू शकतो. आजही सासू सुनेला छळते आणि आजही सून विभक्त होते. आजही मुलगी घरात नांदत नाही आणि आजही मुलगा आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकतो. हे सगळं जे चित्र आहे ना, म्हणजे आपण इतके शिकलो आहे, पण अजूनही आपण सुसंस्कृत नाहीये. तर ती पुस्तकं सुद्धा वाचताना त्या पुस्तकाच्या अंतरंगात शिरा. त्या शिक्षणाचा अर्थ समजून घ्या. त्याच्यातनं आपण कसे प्रगल्भ होऊ त्याची म्हणजे अ, अनुभूती घ्या. आणि याच माध्यमातनं पुरुषांनी ज्योतिबा झालं आणि मुलींनी सावित्री झालं तर काहीच अर्थ नाहीये. त्याचा तोटा काहीच नाहीये. पण आज आपल्याला जगाच्या पाठीवर राज्य करायचं असेल आणि सुसंस्कृतपणात राज्य करायचं असेल, तर आम्ही सगळ्यांनी सावित्री व्हायला पाहिजे. आज सावित्रीला मी मघापासून मी खूप एकेरी संबोधन करते, ती मला माझी मैत्रीण वाटते. आणि मी पुन्हा असं म्हटलं की सावित्री, मी काही जे काही जगले आहे ते तुमच्यापुढे मांडते आहे. सावित्रीबद्दल मी खरं तर खूप काही बोलू शकते, मला वेळेचं बंधन आहे, मला माहिती आहे. पण सावित्री, आज तुला माझ्या सगळ्या तमाम भगिनींकडून आणि सगळ्या आयांकडून, बहिणींकडून, मुलींकडून हे आश्वासन देऊ इच्छिते अगं, की अनंत सावित्रीची बीजं आम्ही याला पेरणार आहोत आणि अनंत सावित्री उगवणार आहेत. आणि त्या सावित्री आम्ही सक्षमपणे उभं राहणार आहोत. ज्या काही वाईट चालीरीती आहेत, त्यांचा आम्ही खात्मा करणार आहोत आणि स्वतःला सिद्ध करणार आहोत, तेही सुसंस्कृतपणे. आज मला ही छान संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि पुन्हा एकदा मला सावित्री जाणून घेता आली, सावित्री अनुभवता आली आणि मजा आली. मला सावित्री सारखं व्हायला नक्कीच आवडेल. तर जगात त्याच बायकांना सावित्रीसारखं व्हायला आवडणार आहे. तर त्यासाठी आज आपण तिच्या समोरच ही शपथ घेऊया आणि सिद्ध करून दाखवूया.
एवढंच आपण करू शकतो आणि हे एवढंच नाही तर एवढं आपण करू शकतो असं म्हणूया आणि आपल्या विचारांची पंख अशी विस्तृत करून आपण त्या पंखांमध्ये आपण या सगळ्या प्रगतीला, या विकासाला सामावून घेऊया आणि प्रगतीची वाट घेऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद मॅम. कदाचित त्यांच्या या विचार मंथनानंतर निवेदनासाठी मला शब्द सुचत नाहीये. मॅमने फार सुंदर वाक्य म्हटली की आतापर्यंत इतिहासाच्या पानात आपण सावित्री वाचली. कदाचित या समाजाने ही सावित्री जगली असती तर दुसरी सावित्री आधुनिक युगाने पाहिली असती, पण हे दुर्दैव म्हणा या शोकांतिका म्हणूया आपण. मी कालच सावित्रीमाईवर काही ओळी लिहिल्या होत्या, त्या मला महत्वाच्या वाटतात. की मी असं लिहिलं होतं की माय सावित्री तुझ्या शिकवणीने तर तिच्या आयुष्याचा प्रश्न सुटला. माय सावित्री तुझ्या शिकवणीने तर तिच्या आयुष्याचा प्रश्न सुटला. तू ज्योत लावलीस ज्ञानाची आणि तिच्या 7 जन्माचा अंधार मिटला. खरं तर हा अंधार मिटण्याचं काम किंवा मिटवण्याचं काम हे सावित्रीमाईने केलं, ज्योतिबानं केलं आणि ते आपण आज कुठेतरी विसरत चाललो आहोत. म्हणून तर आपल्याला आता सावित्रीमाईला शोधण्याची गरज आहे. मॅम म्हणाला की आपण सावित्रीमाईचे बीजे रोवूयात, पुन्हा एकदा सावित्रीचा जन्म होईल आणि हे पेरणं कदाचित या गरुड भराडी प्रतिष्ठान किंवा इतर जे कार्यक्रम आहेत, अनेक कार्यक्रम आज ऑनलाईनरित्या होत आहेत, ते सर्व जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, ज्यांच्या डोक्यातून अशा कल्पना येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. खरंच मॅमने फार एक विशाल पद्धतीने या विषयाचं वर्णन केलं. पुन्हा एकदा असाच एक विषय, सावित्रीनंतर जे स्त्रीचं सक्षमीकरण आवश्यक होतं पण ते आज झालंय का? आणि खरं तर या इतिहासातून वर्तमानाकडे वळण्यासाठी गरुड भराडी प्रतिष्ठाने तिसरा विषय असाच दिला होता की सावित्रीमाई नंतरचं महिला सक्षमीकरण. याच विषयावर मत मांडण्यासाठी आज मनीषा चव्हाण मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी मॅमचा परिचय देतो की मनीषा चव्हाण मॅमचं शिक्षण BA.M लायब्ररी, ते सध्या शालेय ग्रंथपाल आहेत. वक्तृत्व आणि लेखनात त्यांना विशेष रुची आहे. मासिक, दिवाळी अंक, वर्तमानपत्र, लेख, कविता त्यांच्या अनेक प्रकाशित झालेल्या आहेत. त्याच्यासोबतच लोकमत तर्फे युवारत्न पुरस्कार मॅमला प्रदान झालेला आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आणि इतकीच दिव्य कार्य असलेली आज व्यक्ती आज गरुड भराडी प्रतिष्ठानच्या या डिजिटल व्यासपीठासमोर आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मनीषा चव्हाण मॅमला त्यांचे विचार मांडण्याची अनुमती देतो. धन्यवाद विवेक. माझा आवाज येतोय का क्लिअर? हो मॅम, आवाज एकदम क्लिअर. हो हो, धन्यवाद. खरं म्हणजे प्राजक्ता मॅडमचं बोलणं ऐकत होतं. अतिशय सुंदर विवेचन केलं आणि त्या खऱ्या सावित्री आहेत. मला आज समोर सावित्रीच भेटल्यात आज. त्यांना खरंच मनापासून सलाम. प्राजक्ता मॅडम आणि चंद्रपुरातून पुण्यात आलात आणि तुमचं असंच जे कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांकडूनच खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 190वी जयंती. त्यांना मनापासून अभिवादन करते आणि त्याचबरोबर गरुड भराडी प्रतिष्ठानमधील सर्वच इथे उपस्थित मंडळी यांचं खास कौतुक करते की इतका छान उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्यांचं जे NGO मार्फत काम चालू आहे त्याच्यासाठी शुभेच्छा. मुख्यतः प्रतीक, आकाश, विवेक हे तुम्ही जी युवा पिढी आहे त्यांचं खरंच कौतुक. तुमचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरती मी काही वेळापूर्वी पाहिलं की बरेच उपक्रम तुम्ही यापूर्वी चालू केले होते. जसं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मृती दिन, त्याचबरोबर शिक्षक दिनानिमित्ताने केलं होतं, लोकमान्य टिळक जयंती. विविध विषयांवर तुम्ही परिसंवाद, चर्चासत्र आयोजित केली होती. तर असे उपक्रम खरंच आजची काळाची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला ते जाणून घ्यायचे. तुम्हाला त्याच्या मार्फत अनेक मार्गदर्शन मिळेल आजच्या तरुण पिढीला सुद्धा आणि येणारी जी भावी पिढी आहे त्याच्यासाठी अत्यंत हे मार्गदर्शनाचं चॅनल तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आता ज्या दोन्ही वक्त्या होत्या रेश्माताई आणि प्राजक्ताताई यांना सुद्धा माझा मनापासून नमस्कार. सर्वप्रथम आजचा जो विषय आहे सक्षमीकरण, त्याच्या एक छोटीशी कवितेने मी सुरुवात करते. मुलीचा जन्मच जेव्हा होतो तेव्हा तिला काय सांगण्यात येतं किंवा काय सांगायला हवं. ते दिग्दर्शक आहेत कौस्तुभ सावरकर, जे गीतकार आहेत, अभिनेता आहेत. तर त्यांची कविता
मी आपल्या समोर सादर करते सुरुवातीला. सरी ग सरी, सध्याची वेळ नाही बरी. हे सतत ऐकू येईल पण तू डगमगू नकोस. मुलींनी असंच राहायचं तसंच राहायचं असले सल्ले तुला देतील, जराही त्याकडे लक्ष देऊ नकोस. तू जग आपल्याच मस्तीत, कुणाही पेक्षा तू कमी नाहीस. तेवढीच ताकदवान बुद्धिवान तूही आहेस, तशीच राहा. कुणालाही जुमानू नकोस, परंपरांच्या दबावाखाली तर मुळीच नको. विचार प्रत्येक आदेशाला का, हक्क आहे तुला उत्तर मिळण्याचा. जगाकडे फार मुक्तपणे बघ, घाबरू नकोस. तुझा आत्मविश्वास तुझ्या पाठीशी आहे. तू आकाशाला गवसणी घालू शकतेस हे लक्षात ठेव. सरी, स्त्री आणि पुरुष हा लिंगभेद एवढाच काय तो फरक आहे. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं. हे कायम लक्षात राहू दे. सरी, देर इज अ इन अट्रॅक्शन बिटवीन टू ऑपोजिट. ही निसर्गदत्त दत्त मूळ गरज आहे हे कायम लक्षात ठेव. तू उठू नको, मातू नको आणि तुझ्या बाबतीत असं काही होऊ देऊ नको. शेवटी माणसाला माणसाची गरज असते, तशी स्त्रीला आणि पुरुषाला एकमेकांची गरज असते. एकमेकांबद्दल प्रेम वाटेल असं काहीतरी कर आणि त्यालाही करायला लाव. बाकी मानव निर्मित गोष्टींकडे जराही लक्ष देऊ नकोस आणि त्यांना महत्वही देऊ नकोस. कुठलीही गोष्ट नाकारताना किंवा स्वीकारताना त्याचा तार्किक विचार कर, म्हणजे तुझा आत्मविश्वास बळावेल. फार बोलत नाही, आत्ताच तू या जगात आली आहेस. जग खूप सुंदर आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे त्यावर तुझ्यासाठी कसं आहे जग हे ठरेल. तेव्हा पूर्वग्रह दूषित होऊ नकोस. तुला जे पटतंय आवडतंय तेच कर. छान जग, स्वच्छंद जग. स्वतःवर तुझ्या तू घालून घेतलेल्या मर्यादांशिवाय इतर कसल्याही मर्यादांचा विचार करू नकोस. सध्याचा काळ हा अजिबात वाईट नाही. चांगलं आणि वाईट या सापेक्ष गोष्टी आहेत. त्या अनादी कालापासून चालत आलेल्या गोष्टी असतात, हे लक्षात ठेव. माणसाकडे फक्त माणूस म्हणून पहा. बाकी तू मोठी होत जाशील तसं जग तुला कळतच जाईल. बाईचा जन्म हा पुरुषांसारखाच असतो. तो चांगला की वाईट हे तुमच्या वागण्यावर संस्कारांवर ठरत असतं. चमत्कार वगैरे वांझोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. असं काही नसतं. माणसातला चांगुलपणा बघ आणि त्याला देव मान. तूच हो, कुणाही इतरांसारखं नको. आदर्श ठेव, पण त्या व्यक्तीच होत्या हे कधीही विसरू नकोस. इतिहास का शिकायचा त्याचं उत्तर तूच शोध. उठू नको, मातू नको आणि माणसातला माणूस या व्यतिरिक्त बाकी काही समजू नकोस. ही आहे कौस्तुभ सावरकर यांची अतिशय सुंदर कविता, जी मला इथे आपल्या समोर सादर करायची इच्छा झाली, कारण यात बरंच काही स्त्रीविषयी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आजचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण दोन वक्त्यांकडून जाणून घेतलेलंच आहे, त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य. मुळात सक्षमीकरण म्हणजे तरी काय, तर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि दर्जा प्रदान करून देणं, विकासासाठी संधी त्यांना उपलब्ध करून देणं, हे आपण सक्षमीकरण अशी सर्वसाधारण व्याख्या करू शकतो. पण त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की शारीरिक, मानसिक, आर्थिक या बाजूही आपण त्याच्याकडे, शैक्षणिक या सगळ्या बाजू आपण सगळ्या बाजूने आपण सक्षम राहायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे. भारतातील बहुसंख्य स्त्रिया ह्या घरात गुंतलेल्या असतात. अतिशय कमी उत्पादन, कमी कौशल्य असलेली जी कामं आहेत ती स्त्रियांकडे दिली जातात. त्याचं प्रमाण आता थोडंसं कमी आहे, पण तरी सुद्धा आहेच. काही ठिकाणी समान काम असलं तरी सुद्धा महिला म्हणून त्याचा जो मोबदला आहे तो कमी प्रमाणात दिला जातो. संविधानामध्ये तसं घटना केलेली आहे, नियम कायदा केलेला आहे की समान काम समान मोबदला मिळाला पाहिजे. त्याचबरोबर जे सक्षमीकरणाची जी सुरुवात आहे ती आपल्या सर्वप्रथम घरातून करायला हवी. कारण समान जी आई असते ती मुलांना, आपल्या मुलगा किंवा मुलगी या दोघांना समान दर्जाचं अन्न देते का,
पूर्वी कसं शिळं अन्न मुलीला आणि ताजं अन्न मुलाला, काय म्हणतो वंशाचा दिवा असं. पण तरी सुद्धा काही ठिकाणी, काही ग्रामीण भागामध्ये अजूनही हे थोडंफार प्रमाणात का असेना पण पाहिलं जातं. ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर गुड टच, बॅड टच, जे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, हे ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, ही ही महत्वाची गोष्ट आहे सक्षमीकरणासाठी. कारण मुळातच लहानपणापासून मुलींना संस्कार, मुलांना आपण संस्कार करतो असतातच, पण मुलींकडे जास्त लक्ष दिलं का पाहिजे. कारण हे गुड टच, बॅड टच, स्पर्शाची भाषा प्रत्येक स्त्रीकडे उपजतच असते, पण तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक करून देण्याची पालकांची, शिक्षकांची त्यांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की या मुलींकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरं, मुली बाहेर जाताना त्यांना अनेक सल्ले दिले जातात. लवकर घरी यायचं, सरळ मार्गी जायचं, वाकूनच चालायचं, इकडे इकडे पाहायचं नाही. पण तेच सल्ले मुलांनाही दिले पाहिजेत, कारण मुलांची जबाबदारी जास्त आहे. मला असं म्हणावंसं वाटतंय की आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री ही सावित्री बनू पाहते. प्रत्येक जी आहे स्त्री ती स्वतःच्या पायावर उभी राहू पाहते. पण कुठेतरी आपण ज्योतिबा शोधत आहोत. ही गरुड भरारी संस्थेतली जी मुलं आहेत, त्याच्यातून मला कुठेतरी ज्योतिबा असल्याची जाणीव होते. आणि ह्या ज्योतिबांची आत्ता समाजाला खरी गरज आहे की महिलांना मदतीचा हात देणं, सहकार्य करणं, किंवा आपली बहीण, आपली मुलगी, आपली पत्नी, आपली मैत्रीण समजून त्यांना मदत करणं, त्यांना हवं नको ते पाहणं, ही आपली सामाजिक जबाबदारी खरं म्हणजे पाहिलं पाहिजे. सबलीकरण, स्त्री सबलीकरण, स्त्री सशक्तीकरण, अर्थकरण या महत्वाच्या स्त्री सक्षमीकरणाच्या मुख्य घटक आहेत, ज्यातून स्त्रियांनी, महिलांनी सक्षम झालं पाहिजे. त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपली जी शारीरिक बाजू असू देत किंवा मानसिक असू दे, आरोग्याची काळजी असू दे, ती स्त्रियांनी घेतलीच पाहिजे. कारण प्रत्येक महिला जर स्वतः शारीरिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या जर सक्षम असेल, तर ती पुढे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींकडे लक्ष देऊ शकते आणि ते त्यांनाही सक्षम करू शकते. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलोच आहोत की एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुरताच मर्यादित असतं, पण कुटुंबातली एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. हे काही मुद्दे आहेत. त्याचबरोबर जेव्हा सावित्रीबाई फुले किंवा आनंदीबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी असेल, रमाबाई रानडे असतील, ताराबाई शिंदे, अशा कर्तृत्ववान ज्या स्त्रिया उदयाला आल्या, त्यांनी आंदोलन, चळवळी निर्माण केल्या होत्या आणि त्यातूनच त्या समानतेच्या हक्कासाठी लढल्या होत्या. त्यांना तितकाच समाजाकडून विरोधही झाला होता, त्रास सहन करावा लागला होता. ह्या स्त्रियांची आपण सगळी चरित्र वाचली तर त्यातून आपल्याला अनुभवायला मिळतं आणि हे वाचन केलं पाहिजे. त्यातून प्रत्यक्ष आपण जरी अनुभव घेतला नसेल तर ह्या वाचनातून, त्यांचं जे चरित्र आहे त्यातून त्यांनी जो त्रास सहन केलाय त्याची जाणीव तरी आपल्याला असायला हवी. तर ह्या सगळ्याच्या ज्या आहेत, त्यांनी जो त्रास सहन केलाय त्यातून मला बाबा बोरकरांच्या काही ओळी इथे आठवतात. अजून थोडे सोस नारे मना, अजून थोडे सोस मना, जळल्या वाचून नाही ज्योती, कढल्या वाचून नाही मोती, रडल्या वाचून नाही प्रीती, नच घणा वाचूनी देवपणा. म्हणजे देवाची मूर्ती बनायला सुद्धा त्या दगडाला आधी घणाचे घाव सोसावे लागले, तेव्हाच कुठे ते मूर्तीचं रूप धारण करून ती मूर्ती मंदिरात बसवली जाते. तसंच आपण जे आहे आता सावित्रीबाई जयंती असेल किंवा नवरात्रीमध्ये फक्त स्त्रियांची 9 दिवस पूजा, स्त्री शक्तीची 9 दिवस पूजा केली जाते, महिला दिवस असेल, विविध जयंती असेल, तर याच्या पुरतच तो उत्सव म्हणून साजरा न करता आपण क्षणोक्षणी, पदोपदी या सगळे ज्यांनी आपल्या समाजासाठी, स्त्री शक्तीसाठी किंवा समाज प्रबोधन करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, मुलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचा आपण विचार सतत मनात ठेवला पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेत राहिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडे बघून तरी आपण काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. बरीच काही उदाहरणं मी महिलांची काढलेली आहेत की त्यांनी खरोखर आपल्या आजच्या ज्या पिढीला आहे की एक प्रेरणादायी स्त्रिया आहेत,
ज्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या बळावर काहीतरी केलेलं आहे. उदाहरणार्थ अंजली बन्सल या स्पेन्सर स्टुडंट इंडिया कंपनीच्या व्यवस्थापक आहेत. अरुणा जयंती ह्या सुद्धा मुख्य कार्यकारी आहेत. त्यानंतर अरुंधती भट्टाचार्य स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत. देशभरातील ज्या बँका आहेत एवढ्या सगळ्यांचं व्यवस्थापन त्या करत असतात. त्यांचं स्वतःचं काम आयुष्य बघून इतकं सगळी जबाबदारी पार पाडणं ही खरंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नंतर अवनी दौडा अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या भरपूर काहीतरी केलेलं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून सतत त्या काही ना काही करत आलेल्या आहेत. विल्यम आर्थर वॉर्ड असं म्हणतात की सामान्य शिक्षक जे असतात ते सांगतात, चांगले शिक्षक असतात ते स्पष्ट करतात आणि अधिक चांगले शिक्षक असतात ते काय करतात तर प्रात्यक्षिक देऊन दाखवतात. तर महान शिक्षक प्रेरणा देतात. तर मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे, त्याच्याविषयी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, प्रात्यक्षिकही दाखवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी त्या एक प्रेरणास्थानच आहेत. अशा सावित्रीबाई फुलेंना प्रत्येक मुलीने फक्त मुलींनीच नाही तर प्रत्येक समाजातील घटकांनी या सर्व जे स्त्रियांचं मनोमन त्यांचं जे कार्य आहे त्यांचा अभ्यास जाणीवपूर्वक केला पाहिजे. महिलांकडे मुळातच व्यवस्थापनाचं जे अंग असतं ते मुळातच असतं, कारण ती पूर्वीपासून पाहिलं असेल आपण घर शेती दोन्ही महिलांनी सांभाळत आहे, अजूनही सांभाळतात आहेत. किंवा घर आताची जी स्त्री आहे वर्तमान काळातली ती घर आणि नोकरी किंवा घर किंवा आणि व्यवसाय अशा दोन्ही बाजू सांभाळताना पाहते. तारेवरची कसरतच एक प्रकारची तिची असते, पण ती अगदी काठोकाठ ती व्यवस्थापन तंत्र सांभाळून सगळ्या गोष्टी करत असते. कुठल्याही बाजूने ती कमी नाही. आणि त्याचबरोबर आत्ताची सक्षमीकरण घटक आपण पाहतोय त्याच्यामध्ये एका प्रकारे सगळं हे करत असताना कुठेतरी मानसिक ताणतणावही स्त्रीवर तितकाच येत असतो. तर त्यासाठी महिलांनी अधिक आपल्याकडे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, आपले छंद जोपासले पाहिजे. जसे आता प्राजक्ता मॅडम इतकं सगळं कार्य करत असताना त्यांचे अभिनय म्हणा किंवा निवेदनाचे असेल, आकाशवाणी इतर ठिकाणी जे कार्यक्रम करतात त्यातून कुठेतरी त्यांचं रिलॅक्सेशन होत असेल. असंच मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपली छंद आहेत, आपल्या आवडीनिवडी आहेत ते जोपासल्या पाहिजेत. आपल्यासाठी स्वतःसाठी एक वेळ काढलाच पाहिजे. त्यानंतर काही स्त्रिया आपल्या डोळ्यासमोर आहेतच. पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, किरण बेदी, बचेंद्री पाल, आरती सहा, कॅप्टन चंद्रा ही मोजकी आता तुमच्या समोर नावं घेते, पण अशा कितीतरी महिला आहेत की त्यांनी स्वतः एक वेगळं इतरांपेक्षा वेगळं काहीतरी कार्य केलेलं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहिले आहे. त्यांची प्रतिभा आपल्या सगळ्यांसमोर दिसतेच आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आता सगळ्या आपल्याला दिसतात, अगदी विमान चालवण्यापासून रेल्वे चालवेपर्यंत रिक्षा चालक सगळ्या ठिकाणी महिलांचं तिथे गेलेले आहेत. प्रत्येक कार्यामध्ये महिला सक्षम होत आहे आणि झालेल्या सुद्धा आहेत. आणखी काही ठिकाणी आपल्याकडे तसं प्रमाण इतकं 100% झालेलं नाही, कुठेतरी कमी आहे, ते सुद्धा वाढायला हवं. निर्णय क्षमता महिलांची अनेक वेळा कमी पडतात. निर्णय घेऊ की नको, आपले घरामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांनीच निर्णय घ्यायला पाहिजे, असं कुठेतरी एक मानसिकता आहे. ही मानसिकता मुळात बदलली पाहिजे. महिलांनी देखील तितकेच निर्णय घेतले पाहिजे. एक वेळेस चुकेल सुरुवातीला, पण त्यातूनच अनुभव घेऊन दुसऱ्या वेळेस आणखी निर्णय क्षमता वाढते, त्यातून आत्मविश्वास वाढतो. त्याच्यामुळे ह्या जे घटक आहेत किंवा ह्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला पाहिजेत की स्त्रियांनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवायला हवा. त्याचबरोबर आता जे आहे सगळं लॉकडाऊनमुळे
टेक्निकल गोष्टींकडे लक्ष, सगळे ऑनलाईन कार्यक्रम असेल किंवा टेक्निकल गोष्टींकडे आपण जास्त वळलो आहोत. तर हे देखील सबलीकरणाचं, सक्षमीकरणाचं एक छोटासा का असेना पण घटक आहे. त्यात सुद्धा महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे, टेक्निकल, तांत्रिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या. आणि सगळ्यांना एक सांगण्याचं आहे की स्वतःवर महिलांनी अगदी आधी स्वतःवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा, विश्वास ठेवा स्वतःवर. शिक्षण घेणं कधीही थांबवू नका. कारण माझं पर्सनली उदाहरण द्यायचं झालं तर मी लग्नानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग थोडं शिक्षण थांबलं, पण लग्नानंतर पुन्हा मी शिक्षण चालू केलं. लायब्ररी सायन्स म्हणा किंवा इतर कार्यक्रम असेल, ते अजूनही मी सातत्याने येत आहे. आणि शेवटी कार्यक्रमाचा अगदी शेवटी काही ओळी आहेत, ओव्या सावित्रीबाईंवर. ते ओव्या आपण आपल्यासमोर सादर करून या कार्यक्रमाची सांगता करते मी. जे ज्येष्ठ कवी आहेत महाराष्ट्रातले अरुण म्हात्रे सरांच्या, त्यांनी मला 2 वर्षापूर्वी ह्या ओव्या पाठवल्या होत्या गाऊन. तर त्या मला आज सकाळी आठवल्या की या कार्यक्रमात या आपल्यासमोर नक्की सादर करायला आवडतील. त्या मी गाण्याचा प्रयत्न करते, पहा कशा वाटतात ते. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, बायांचा शिकण्याचा पाया तीन घातला. दुसरी माझी ओवी ग सावित्रीच्या धीराला, दगड गोटे खाऊनी चालवली 3 शाळा. तिसरी माझी ओवी ग तिच्या मोठ्या मनाला, खचलेल्या विधवांचा सांभाळ तिनं केला. चौथी माझी ओवी ग तिच्या थोर हृदयाला, दुःखी त्यांच्या सेवेत अवघा जन्म वाहिला. पाचवी माझी ओवी ग तिच्या थोर त्यागाला, सत्याच्या शोधात साथ दिली नवऱ्याला. साऱ्या माझ्या ओव्या ग सावित्रीच्या क्रांतीला, जागी विले तिनेच आम्हा पोरी बायांना. गाऊनी ओव्या या आठवू त्या आईला, करूया सक्षम दुर्बल नारीला, करूया सक्षम दुर्बल नारीला. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते की इतका छान कार्यक्रम आणि मला तुम्ही व्यक्त होण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद मनीषा मॅम. फार उत्तम त्यांनी विषयाची मांडणी केली. खरंच आज त्यांनी ह्या सक्षमीकरणाबद्दल सर्व बाजूने आमच्यावर मतं मांडली. त्याबद्दल मी मनीषा मॅमचं, सर्व गरुड भरारी प्रतिष्ठानच्या पूर्ण टीम कडून त्यांचा आभार मानतो. खरं तर मित्रांनो, आता सावित्री जगण्याची गरज आहे. सावित्री वाचून झाली, परंतु ती आता आपल्याला जगता सुद्धा आली पाहिजे. आणि या सावित्रीच्या लेकींना वेळीच सावध होऊन आपला प्रगतीपथ गाठायला हवा. खरं तर आज गरुड भरारी प्रतिष्ठानचं भाग्य आहे की या सावित्रीच्या लेखी, मग रेश्मा मॅम असू द्यात, डॉक्टर प्राजक्ता मॅम असू द्यात, मनीषा मॅम असू द्यात, या सावित्रीच्या लेखींना आज विचारमंथन करून या समाजात प्रबोधन आणण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं त्या सर्वांचा आभार मानणं गरजेचं आहे. म्हणून अर्थात औपचारिक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आम्ही प्रतीक राऊतला या कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतो. प्रतीक राऊत. धन्यवाद विवेक. माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतो? धन्यवाद. आज 3 जानेवारी आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतो. महाराष्ट्र सरकारनं महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. किंवा असे असंख्य कार्यक्रम केले जातात. हे एक दिवस चर्चासत्रे होतात. पण तुम्हाला आठवत असेल, थोड्या वेळापूर्वी लोकसत्ताची बातमी होती, ज्या पुणे शहरातून पुरोगामित्वाची चळवळ सुरू झाली, ज्या पुणे शहरामध्ये संस्कृतीचे अनेक शिलेदार घडले. प्राजक्ता मॅडम आपल्यासोबत त्याच पुणे शहरातून जोडल्या होत्या. पण त्याच पुणे शहरामध्ये एका मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची बातमी आली. मित्र, आपण सगळ्यांनी सांगितलं, सगळीकडे एकच गोष्ट असते की सक्षमीकरण, स्त्रियांना सक्षम करा. मला असं वाटतं पुरुषांना तर सक्षम करण्याची गरज आहे.
मुळात पुरुषार्थ म्हणजे काय असतो? तर पुरुषार्थ म्हणजे माणसाचं समाजातील जबाबदार वर्तन म्हणजे पुरुषार्थ असतो. हा पुरुषार्थ साधण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करायची गरज आहे. आणि गरुड भरारी प्रतिष्ठानचं नेहमीच हा एक हेतू आहे की मुलगा आणि मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा त्यांच्यामध्ये लैंगिक भेद नक्की असतो, पण तिला मुलीसारखं वाढवलं जातं म्हणून ती तशी घडते आणि मुलासारखं वाढवलं जातं म्हणून तो तसा घडतो. मी काल ब्लॉग लिहिताना एक वाक्य असं लिहिलं होतं त्या ब्लॉगमध्ये की सावित्री, तू सहन केलेस गुलाबाच्या फुलाच्या काटे, सावित्री तुझ्या पायात रुतले असतील गुलाबाच्या फुलाचे काटे. लक्षात घ्या, गुलाबाच्या फुलाचे काटे म्हणतोय मी, गुलाबाचे फुलं नाही. पण आज त्याच काट्याचा गंध येतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पावलातून, तिच्या पायधुळीतून, कारण ते पाऊल टाकलेलं असतं आत्मविश्वासानं. म्हणून हा आत्मविश्वास आजच्या मुलींमध्ये, आजच्या स्त्रियांमध्ये निर्माण व्हावा आणि आजच्या मुलांनी सावित्रीच्या शोधार्थ जगावं आणि अर्थात मुलींनी ज्योतिरावांचा शोध घ्यावा. हा एक आमचा उद्देश होता. महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ एक दिवस, कारण मी तुम्हाला आधीच का सांगितलं, तारीख वगैरे का सांगितली तुम्हाला माहिती आहे. फक्त मला एवढं सांगायचं होतं की 364 दिवस आपण काय करतो, पण गरुड भरारी प्रतिष्ठान असं अजिबात वागणार नाही, अजिबात करणार नाही. मुळात सावित्रीबाई समजून घेणं हे जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच सावित्रीबाई फुलेंच्या लेकींच्या समस्या हे जाणून घेणं, त्यांना आजच्या काळामध्ये मार्गदर्शन करणं हे सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून येत्या 6 तारखेला काही प्रश्न म्हणजे महिला, त्या केवळ महिलांसाठी आम्ही एक गुगल फॉर्म प्रकाशित करणार आहोत. त्यामध्ये आम्ही काही प्रश्नसंच तयार करू. जो प्रश्नसंच, त्यांची कुठलीही खासगी माहिती आम्ही घेणार नाही. आम्ही सरासरी ज्या समस्या असतात त्यांचं आपण म्हणतो ना एका प्रकारे अनालिसिस करण्यासाठी किंवा ते जाणून घेण्यासाठी आम्ही एक 4 ते 5 दिवसापर्यंत तो फॉर्म सगळ्यांकडे सर्क्युलेट होईल आणि त्याचा ऍव्हरेज काढून 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तसेच स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस म्हणजे युवक दिन आहे. म्हणजे तरुणांना आणि अर्थात जिजाऊंच्या लेकींना सुद्धा हा एक सुंदर योगायोग आहे. आणि या 2 महान विभूतींच्या जयंतीच्या दिनी खऱ्या अर्थाने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुन्हा एक कार्यक्रम घेऊन येतोय. त्यासाठी एक महिला डॉक्टर असतील आणि 2 वक्त्यांची नावं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या मी काही दिवसातच तुम्हाला तुमच्यापर्यंत कळवू. मित्रांनो, असं माझं मत आहे की आपल्याकडे 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात. कॉलेजचे मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दुर्दैवानं त्यांचं लग्न नाही झालं तर काही लोक आत्महत्या करून मारतात, तर काही लोक ऍसिड टाकून मारतात. मग मारामारीचा हा हेतू न करता प्रेमाची उदात्त भावना ही उदात्त राहू द्या. तुमच्या माझ्या कर्तृत्वातून प्रेम झळकलं पाहिजे आणि तुमचं प्रेम हेच तुमचं सौंदर्य असतं. ते फक्त कर्तृत्वातून दिसायला पाहिजे. मग डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, डॉक्टर बंग दाम्पत्य किंवा असे देर आर मेनी एक्झाम्पल्स, या सगळ्यांचा आदर्श ठेवून माणसानं प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि ते तुमच्या कर्तृत्वातून झळकावं एवढीच अपेक्षा ठेवत असताना प्रत्येकाने आपली सावित्री शोधावी आणि अर्थात मुलींनी आपला ज्योतिराव शोधायला कधीच विसरू नये. पण हे सगळं विचारांचे पुष्प तुमच्या समोर ज्या 3 व्यक्तींनी ठेवलं, त्या रेश्मा मॅडम, खऱ्या अर्थाने मी एलपिस्टन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि त्या एलपिस्टन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत, त्यामुळे त्यांना तो बालहट्ट पुरवावाच लागला. त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी तो पुरवला, त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. तसं मी त्यांचा आयुष्यभर कृतज्ञच आहे, कारण त्या माझ्या प्राध्यापिका आहेत. मित्र, यश म्हणजे काय असतं डोक्यात घालून न देता हे पाय जमिनीवर ठेवून अगदी झेप घेणं एवढं मोठं असतं. म्हणून अशी यशस्वीतेचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्राजक्ता मॅम, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्रीत्व म्हणजे काय, स्त्रीचं अस्तित्व म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींना प्रकाश टाकला. त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋण व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या भविष्यातल्या उपक्रमांसाठी ऍडव्हान्स मध्येच आमंत्रित करतो. प्राध्यापक असतील ते ग्रंथ वाचूनच मोठे होतात, अर्थात त्यांचं मेहनत असते. संशोधक असतील ते सुद्धा ग्रंथ वाचून महत्वाचे असतात. पण या सगळ्यांना ग्रंथ पुरवण्याची जबाबदारी मात्र ग्रंथपालाचीच असते. म्हणून अर्थात सक्षमपणे हे काम करणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणावर ज्यांनी भाष्य केलं त्या मनीषा मॅडम यांच्या प्रति मी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने एवढे महान माणसं आमच्यापर्यंत पोहोचले कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देण्याआधी मी आमच्या मंजुश्री कुलकर्णी मॅडम आणि रुपाली मॅडम, ज्या
खऱ्या अर्थानं पडद्यामागे राहून मुलांना आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि अर्थात या मोठ्या सगळ्या व्यक्तींची आम्हाला भेट करून देतात, त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करतो. आणि अर्थात प्रत्येकाचं कौतुक हे त्याच्या कार्यातून असतंच. हे सगळं कार्य कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीच्या झोतात न पडता, किंबहुना आपण फेसबुकवर दिसू नाही दिसू याचीही काळजी न घेता, आपलं नाव कोणी वक्ता घेईल नाही घेईल याचा विचारही न करता निस्वार्थ भावनेने ज्या भविष्यातल्या ज्योतिरावांनी केलं ते आमचे सगळे गरुड भराडीचे प्रतिष्ठानचे सहकारी, या सगळ्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो आणि पुढच्या उपक्रमाची तयारीला सुरुवात करा अशी विनंती करून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो. आणि संयोजकांच्या वतीने या कार्यक्रमाला आपण इथेच थांबूयात आणि 12 तारखेच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. तुमचेही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की पाठवा. या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण 12 तारखेला करूयात आणि महिलांना खऱ्या अर्थानं सक्षमच नाही तर त्यांना सुदृढ सुद्धा घडवण्याचा आपला संकल्प मी तुमच्या समोर ठेवतो आणि थांबतो. मनस्वी धन्यवाद. धन्यवाद प्रतीक. की वर्तमानाला कळेना आमची भाषा तरी विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असं सुरेश भट आपल्या गझलेतून लिहितात. कदाचित वर्तमानाला आमचं हे वागणं कदाचित मूर्खपणाचं वाटत असेल तरी सुद्धा आम्ही या समाजाला जागा करण्याचं काम आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहोत आणि ते प्रतीकचं मनोगत आणि ही गरुड भराडी प्रतिष्ठानची संपूर्ण टीम करत आहे. त्याबद्दल गरुड भराडी प्रतिष्ठानचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आणि आज खरं या तिघी सावित्रीच्या लेकींनी आज जो आम्हाला वेळ दिलाय, पुन्हा एकदा डॉक्टर प्राजक्ता मॅम, मनीषा मॅम आणि रेश्मा मॅम यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.